दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील कहांडवाडी शिवारात एका 37 वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दोघा मित्रांनी या तरुणाची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना होता. याच पार्श्वभूमीवर कसारा रेल्वे स्थानकातून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या या दोघा संशयितांना वावी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 31 मार्च रोजी चिंचोली गुरव गावातील तिघा मित्रांनी मद्यपान केल्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंधांच्या संशयावरून भांडण झाले. यातून दिलीप सोनवणे याची कृष्णा जाधव व अजय शिरसाट या दोघांनी डोक्यात दगड घालून हत्या केली. यानंतर हे दोघे 3 दिवसांपासून बेपत्ता होते. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने कारवाई करत असताना इगतपुरी पोलिसांच्या मदतीने कसारा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून कृष्णा जाधव व अजय शिरसाट या दोघांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, विश्वनाथ काकड, प्रदीप बहिरम, विकी म्हसदे, वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पारस वाघमोडे, हवालदार सचिन काकड, इगतपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, शिपाई अभिजित पोटिंदे यांच्यासह पथकाने केली आहे. बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर.